ऋषी ना आता व्हाईट लुंगी घेतोय. ऋषीने ना इथे लुंगी घातलेली आहे. तर आता आमच्या सर्व मंडळीचं म्हणणं आहे की हत्ती पुढं. मला पण दिसलं सारखं झालं ना. समोर आलेलो आहे आणि इकडे तर एकदम भारी वाटतंय. असं घनदाट जंगल आहे. जेव्हा ना तर पागल झाले. गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आमचा मुक्काम होता मुन्नार मध्ये आणि आता आम्हाला मुन्नार वरून जायचं आहे एराविकुलम नॅशनल पार्कला. तर आता 11 वाजलेले आहे आणि इकडचं वातावरण एकदम पावसाचं झालेलं आहे. आणि आता ना बारीक बारीक पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. आणि ऋषी ना बसल्या जागी ना लॉलीपॉप खातोय. यू वॉन्ट? नो. इकडचं ना वातावरणच कळत नाही. आता पाऊस चालू होता आणि आता आहे ना थोडं थोडं ऊन पण आलेलं आहे. थोडं नाही चांगलंच ऊन आलेलं आहे बघ ना. प्रत्येक व्हिडिओत प्रत्येक मी ब्लॉगची क्लिप घेते ना प्रत्येक मध्ये काही ना काही टोकतच राहतो. अगं मी तुला सुधारत असतो तुझ्या चुका. हे जास्त ऊन आहे का? जास्त आहे हे ऊन? मग एक काम कर ना, चष्मा काढ आणि वरती बघ बर काय एकदा. आपल्याकडे किती ऊन राहतं त्याच्यापेक्षा बघ ना एकदा, बघ ना वरती. नाही पण मला नाही बघायचं ना. चल खाऊ काहीतरी. जखमेवर यार तू आरोही जरा विचार कर बर का. ती काय करते माहिती का, 4-4 वेळेस जखमेवरतीच हात ठेवती. एक तर मला ना असं झोपता पण नाही आलं. वन साइड झोपलो मी रात्रभर. तू दूर राहा माझ्या. मग थोडं गो. हे सुरू झालं कपलचं इथं सेल्फ्या. काय खायचं आपण? मेरे को पाइनएप्पल खाने का. आमच्या सानिका वहिनी रुसून आलेल्या आहे. त्या म्हणे मला नाही खायचं त्यांच्या सोबत. नाही ते म्हणे माझा देर तिकडे म्हणे बिचारा. तो जे खाईल ते जे खाऊन ऍडजस्ट करतील मी ते खाऊन ऍडजस्ट करेल म्हणे. पाइनएप्पल खाण्यासाठी आलेले आहे. तर आमच्या मागचा व्ह्यू आहे ना एकदम सुंदर आहे. किती भारी वाटते ते डोंगर पूर्ण चहाच्या बगीच्याने असं झोपलेलं आहे. आणि मेन म्हणजे ना इथं नदी पण आहे वहिनी छोटीशी. किती सुंदर व्ह्यू वाटतंय ना. हा एकदमच भारी वाटतंय असं. काय झाडी, काय डोंगर, काय सोनाली वहिनी, काय अमोल भाऊची जोडी, काय अमोल भाऊची मैत्रीण सोनाली वहिनी. मैत्रीण सोनाली वहिनी. भाऊ गेले होते दुसरीकडं. सोनाली वहिनी गर्लफ्रेंड सोनाली वहिनी. एक्स सोनाली वहिनी. एक्स कसं सोनाली वहिनी. इट्स युअर प्रेझेंट, इट्स युअर फ्युचर. हा नको बाबा चला. मला नाही थांबायचं तुमच्या जवळ. चला त्याला कारखाना चालू. येस खायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आता आमचा. आधी पोटोबा मग बाकी. सकाळी सकाळी पायनॅपल खातोय आम्ही भुकेल्या पोटी. आमचं बारीक कपल ना मस्त व्ह्यूचा आनंद घेत घेत गरमागरम मॅगी खातोय. आमची पण मॅगी आलेली मस्त गरमागरम. चलो. आणि यांनी स्वतःची तर खाल्लीच खाल्ली. आमची खाऊ लागले. तर आमचं खाऊन पिऊन झालेलं आहे आणि आता डायरेक्ट आम्ही आमच्या डेस्टिनेशनला जाणार आहे. I can't believe it's true. I'm just as surprised as you. आता आम्ही एराविकुलम नॅशनल पार्कला आलेलो आहोत आणि इथे ना इतकी जाम गर्दी माहिती का. पार्किंगला तर आम्हाला जागाच भेटत नव्हती. इकडून तिकडून आता एकदम लास्टला जागा भेटलेली आहे. भाऊ मागचा नजारा बघा ना काय सुंदर आहे. ते धुक्को किती भारी दिसतंय. इथे ना आम्हाला तिकीट काढावं लागतं. पर पर्सन 200 रुपये तिकीट आहे आणि इथून ना बसने आम्हाला वरती जायचंय. आता आम्ही ना एकदम मोठ्या लाईनीत लागलेलो आहे आणि आम्हाला आहे ना त्या बस मध्ये जायचंय. सर्वे त्या बस मध्ये चढायसाठी थांबलेले. आमचा नंबर कधी येणार आहे काय माहिती. फायनली आता आमचा नंबर येणार आहे. आता जी बस येणार आहे ना त्या बस मध्ये आम्हालाच जायचंय. किती वेळ थांबलो पण आपण. बरं झालं आपण इतका वेळ थांबलो कारण की आता वातावरण खूप जास्त सुंदर झालेलं. बघ ना तिकडं. बरं झालं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हा का जयराम भाऊ, जे होतं ते चांगल्यासाठी होतं का. अरविंद जे होतं ते चांगल्यासाठी होतं का. अमोल जे होतं ते चांगल्यासाठी होतं का. आणि जे होणार आहे ते आणि जे होणार आहे ते कोणासाठी होणार. बघा वहिनी काय म्हणले बरं का. ऑन कॅमेरा म्हणले काय म्हणले. अरे बाप समय से पहले रंदो समय से पहले और नसीब से ज्यादा कुछ नहीं मिलता. हाँ सही बात है, सही बात है. खूप वेळ थांबल्यानंतर फायनली आमची बस आलेली. आता जागा पकडा पळा पळा. हा किती वेळ थांबलो आपण. बापरे. चला रे का. तर आता आम्ही फायनली बस मध्ये बसलेलो आहे आणि आता आहे ना आम्ही एकदम जंगलात जाणार आहे. तर आता आम्ही एराविकुलम नॅशनल पार्कच्या एकदम वरच्या पॉइंटला आलेलो आहे. अरविंद आता ब्लॉग घेता घेता त्यांच्या पोटूलाच धडकायला आलता. आणि इथे ना पूर्ण दुखतोय. असं वाटतं आपण ढगात चालतोय मस्त. ऋषी साईडला बघ ना. साईडला तर आता काहीच दिसत नाहीये. वाव बकरी दिसली बकरी.
पण ती इकडची बकरी तर स्पेशल आहे. यस, सगळे बघ ना त्या बकरीचे फोटो काढताय, पण ती नक्की बकरी का काय माहिती, बट भारी. आता इकडे ना असं वारं सुटलेलं आहे, त्यामुळे ना ते धुकं असं पूर्ण तोंडावर येत आहे. मस्त असं इतकं छान वाटतंय ना, इथेच थांबावं वाटतंय. मस्त बघत एक राहावं काम लागतं. कर, तू थांब, मग आम्ही जातो. आ? तू थांब, आम्ही जातो. ठीक आहे, जा. चल समोरून जाऊन ये एकदा. ऋषी, त्या डोंगरावर जाऊ आपण, वरती एकदम टोकाला. तिकडे जाताच येत नाही, चल ना, चढत चढत जाऊ. लाऊड नाही. आता ना आम्ही अजून समोर आलेलो आहे आणि इकडे तर एकदम भारी वाटतंय. असं घनदाट जंगल आहे. हे बघ ते झाड, बघ झाड किती मोठं आहे. आला एखादा बिबट्या तर रे, काय करशील? मी पळून जाईल. तुझ्यापेक्षा फास्ट पळेल ना तो पण. मी लपून राहील. या पॉइंटला ना आता थोडा बारीक बारीक पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. किती सुंदर वाटतंय महिने. असं इथंच वाटतं इथं झोपडी टाकायला राहावं. झोपडी तर टाकलेली आहे, त्या झोपडीत जाऊन राहू आपण. चला एक दिवस स्टे करून दाखवायचं या झोपडीत. हा, अशी घाबरू आपण इथं रात्रीचे. पुढे नाही चालत. चलो, इथपर्यंतच लिमिट आहे, पुढे जाऊ शकत नाहीये, म्हणून आम्ही इथूनच व्ह्यूचा आनंद घेणार आहे. कुठं जायचं तुम्हाला? त्या डोंगरावर का? जाण वहिनी, जा. सगळे डोंगर फिरता आले पाहिजे असते. ऍक्च्युली आम्ही जी खाली बकरी बघितली ना, ती बकरी नव्हती, ती निलगिरी तहर होतं. हा भाऊ, थारच आहे. हा बरोबर, थार आहे, थार. निलगिरी तहर. यस, या साईडला आहे ना आम्हाला एकदम जवळ दिसलेले आहे ते निलगिरी तहर. जवळ आहे ते. बकरी वगैरे राहतं ना, सेम तसंच येते. पार्क मध्येच ना एक कॅफे आहे, तिथे आलेलो आहे आणि तिथे आम्ही एक केक घेतलेला आहे. केकची साईज बघ किती मोठी आहे. चॉकलेट घेते, चॉकलेट केक. कसं आहे यांचं काय झालं काय माहिती. यांचे ना हे दोघं मध्येच भांडायला लागतात. या वहिनीला केक खायची इतकी इच्छा आहे, पण खात का नाही माहितीये का? त्यांना वाटतं त्यात अंडा आहे म्हणून. नाही, याच्यात नाही. चहा प्यायचा आहे त्यांना. आम्ही ना टेकडीला जात होतो, तेवढ्यात आम्हाला एक दुकान दिसलेलं आहे. इथे ना चहापत्ती, चॉकलेट वगैरे एकदम भारी भेटतात. सर्व प्रकारचे चॉकलेट्स आहे, ते पण होममेड. केरळला ना स्पायसेस सुद्धा खूप फेमस आहे. स्पायसेस गिफ्ट पॅक, मसाले पूर्ण मसाले. किती क्यूट आहे ते. हे बघ, हे काय आहे रे? काय माहिती. जायफळ आहे, जायफळ. काय माहिती आहे. नॉन अल्कोहोलिक फ्रूट ड्रिंक. फ्रूट ड्रिंक आहे ती. ओके, बघ हे सोप आहे मध्ये, त्याचं कव्हर किती सुंदर आहे. हा ना, मला वाटलं काय माझ्या म्हणून बघायला गेलो, नंतर कळलं सोप आहे. इथं लिहिलेलं आहे ॲलोवेरा सोप. बाकीचे शॉपिंग करत होते, मग आम्हाला कळत नव्हतं म्हणून आम्ही पण आहे ना थोडीफार शॉपिंग केलेलीच आहे. म्हणजे आम्ही फक्त इथून चॉकलेट्स वगैरेच घेतले, कारण की आम्हाला ना चॉकलेट लय आवडतं. तर आता सर्वांनीच आहे ना इथून थोडी थोडी शॉपिंग केलेली. चहापत्तीची शॉपिंग केलेली, चॉकलेटची शॉपिंग केलेली आहे. कपलचं काय चालू आहे? कपल या कपलचं काहीच कळत नाही बाबा, काय चालू झाली का शॉपिंग? सुमडीत गुमडी चालू आहे त्यांची. यांनी पण चॉकलेट घेतलेले आहे आणि चहापत्ती घेतलेली आहे. बिचारी आमची सोनाली वहिनीच आमचा विचार करते. गाडीत खायला घ्यायचं म्हणे. नाही हो, राहू दे तेवढं. घरी नाही काय काय अजून इथं. हे काय पण फणसाची घरी का? हे वाव, ते आपण काल घरी खाल्ले होते ना, आज त्याची चिप्स आहे. आपण हे ऑलरेडी खाल्लेलं आहे. हे खाल्लेलं आहे, ऍपलचं खाल्लेलं आहे. आपण सर्व खाऊन बसलेलो आहे. मनालीला हा. तिकडे खाल्लेलं आहे. आता आम्ही टेकडीला चाललोय आणि इकडचा व्ह्यू आला, बाप रे बाप, एवढा सुंदर आहे ना. वाव यार, काय सुंदर आहे. यासाठी मूवीची शूटिंग झाली एकदम मस्त. ओय शपथ, लय सुपर आहे. आमच्या वहिनी तर पागल झाले करतायत. वाव, काय सुंदर आहे यार. इथून जाऊच नाही वाटत आहे. हो, लय सुंदर आहे. वाव, समोर तर एकदम मोठे मोठे डोंगर दिसताय ना, ते बाहुबली मूवी मध्ये नाही का, सेम तशी फिलिंग येते यार. हा डोंगर किती सुंदर आहे. लयच भारी यार, इथं लय भारी व्ह्यू आहे. समोर ना पूर्ण धुक्क आलेलं आहे. काय भारी वाटतंय ना. कसला सीन आहे ना, एक नंबर यार. हे जन्नत आहे, जन्नत. जयराम आणि वहिनी ना लपून लपून बघताय बरं का. आपल्या ग्रुपचे नाहीये, पाठीमागे बघ ना. त्यांना लय पाहिजे होती ती सीट. जयराम उदारा गाडी चालवा.
नाही झोपा मग नाही गाडी चालवा मग हा एवढं दुखत आहो गाडी चालवतो यार भाऊ मी तुम्हाला काही वाटलं पाहिजे आता आमची गाडी ना पूर्ण धुक्यात आहे. पार्किंग लाईट ऑन करावं लागतंय गाडीची समोरचा पूर्ण व्ह्यू ब्लॉक झालेला आहे. अरे बघ इकडं किती दुःख आहे ना. आता तर समोरचं अजिबातच काहीच दिसत नाहीये. वरती बघ ना झोपडी आहे. काय सुपर व्ह्यू असेल ना त्याचा. हे झाड कशाचे बघ हे झाड कशाचे बघ ना किती लंबे लंबे ते नाही, मोठे ते नाही, मोठे. हे खालचे. हे साईडचे ना वेगळेच आहे यार. हो राव बाप अरे वरती बघ ह्या साईडला वरती बघ वाव काय सुंदर आहे. जो टर्न मारला तो टर्न सुंदर दिसतोय. नाही आता वरतून आपण खाली येतो ना तर एकदम भारी आणि इथं पक्ष्यांचा आणि त्याचा इतका सुंदर आवाज येतोय एक नंबर. हातीची समोर घेतो आपल्याला हा का तुम्हाला काय माहिती तुम्ही पाहत घरी नाही दिसत मग मला बोला हत्ती दिसणार आहे आता असं म्हणणं आहे. बरं वरती डोळा नको तर आता आमच्या सर्व मंडळीचं म्हणणं आहे की हत्ती पुढं आहे का. अरे कुठे आहे हत्ती. हे आहे सगळे तर म्हणताय हत्ती आहे. कुठे आहे हत्ती मला नाही दिसत आहे. अरे खरंच आहे का हत्ती. अरे हो ना मला पण दिसलं हरकत झालं ना थांब. मला नाही दिसत आहे यार. तुम्हाला पण दिसला का यार. मलाच नाही दिसत आहे. आमच्या बाकीच्या मंडळीला आहे ना हत्ती दिसला पण मला काही दिसला नाही तो शेवटपर्यंत. यांना दिसला बाबा या तिघांना. अमोल भाऊला अरविंदला आणि वहिनीला. सोनाली वहिनी तुम्हाला दिसला का. टेकडीला पोचायला आहे ना आम्हाला अजून 2 घंटे होते. तर त्याआधी ना आम्ही एका हॉटेलमध्ये ना जेवण वगैरे करून घेणार आहे. कारण की एकदा पोटात पडला ना सर्वांचा मग एनर्जी पण राहते. आता ऋषी ना केळी घेऊन आलेला आहे. आणि तुला माहितीये इथं डझनने नाही भेटत किलोनी केळी भेटती. किलोवर. हा किलोवर केळी भेटती. तुम्ही किती किलो आणलं मग. 1 किलो आहे. आता बघा म्हणजे ही केळीची साईज एवढी आहे ना. हा आता एवढी केळी हा. आहे तिथे एक एवढी पण केळी डायरेक्ट किलोवर केळी एवढी पण आणि एवढी पण डायरेक्ट केळी. वेळ झाड कशाला म्हणतात तिथे असे लावलेले ते 80 रुपये किलो. कुठे गेले होते रे ऋषी. आम्ही गावात गेलो होतो तिथलं दुकान वगैरे बघितले तिथले फूड आयटम ते बघितले केळीचे शेप ते बघितले कुठल्या साईजच्या केळी भेटतात. आणि आता नवीन माहिती भेटली की इकडं किलोनी केळी भेटती पीसेसवर पण भेटते वाटतं. आम्ही एका ठिकाणी जेव्हा आपण कर्नाटकाच्या तिथं खाल्ली ना तिथं 7 रुपयाला 1 पीस होता. तिथं किलोनी भेटते 80 रुपये किलो ही केळी. आणि ती कच्ची आता खायला तरी पण भारी आहे. किराणा दुकानात तर मल्टिपल गोष्टी केक वगैरे येतं कंपल्सरी केक अंडे प्रत्येक दुकानात येतं. आणि आम्ही एका ठिकाणी पुढे गेलो ना तर तिथं बघा कसं होतं. काय होतं. एकदम भारी होतं दाखवतो ना तुला स्नॅप. नजारा होता का. हे बघ हे काय हे ऋषी. येशू ख्रिस्तांचे म्हणजे असे वेगवेगळे रूप वगैरे लावलेले आहे तिथं छोट्यापणीचे वगैरे. हो का. एकदम भारी एकदम भारी. काही माझी स्नॅपची आयडी आहे ऋषिकेश_1834 ऍड मी. जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही एका शॉप मध्ये आलेलो इथे आणि ऋषीने ते लुंगी घेतोय. भेटली का तुला. बट ऍक्च्युली व्हाईट ऋषी ना आता व्हाईट लुंगी घेतोय. ते सांगतायत कशी घालतात. ऍक्च्युली ते कलरफुल एकदा घालून दाखवताय लुंगी. हा ओके. आणि त्याच्यानंतर मग आपण घेऊ. ಏನ್ ಲೈಸ್ ಪಗಡು ಏ ಅಲ್ಲ ಸೆಟ್ ಇದ್ರೆ ಹುಡುಕಂಚು ಮೂಡಕ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ए एन साइड और इसके बाद ये करो. तर आता ना ते लुंगी घालून दाखवतात ऋषीला. उसके बाद अंदर डालो. ओके हां वो पाने वाले टाइम में स्टमक एंड दिस वन तो ऐसा करो ये इसमें ओके. झाली. पाने वाले टाइम में स्टमक तो टाइट करने के लिए करो. इसके बाद भी करो ऐसा पढ़ो तो ऐसे चल सकते मतलब. चल सर ये इधर टाइट करने के लिए हमारे पास बेल्ट है. ओके फॉर द लुंगी. हाँ फॉर मैंने वाइट धोती वाइट तो वाइट है मैं ये बेल्ट ओके ओके ये बेल्ट तो ये टाइट करने के लिए. इसके बाद ये नहीं चलेगा टाइट रखेगा. यू द व्हाईट वन. लुंगी पण घालतोय आणि त्याला आहे ना हा बेल्ट सुद्धा आहे. तर तो लावून बघतोय कसं आहे. जमली का. इसके बाद बेल्ट डायरेक्टली. आणि अशी लुंगी घालायची आणि त्यानंतर बेल्ट लावायचा. तर बेल्टला पॉकेट पण आहे. वा भारी यार. टाइट करना बेल्ट डाल दो. वा ओके बेस्ट दिस वन इज पॉकेट. हाँ इस पॉकेट बेस्ट आहे निघणार पण नाही याच्याने ते. यस. वॉक करते समय हाँ पान नहीं वो पढ़ो वहाँ करो प्रॉब्लम नहीं. इधर ये टाइट रहेगा प्रॉब्लम नहीं. तर ऋषीने ना इथे लुंगी घातलेली आहे
आणि मेन म्हणजे त्यांनी सांगितलं घालून हा कशी घालतात म्हणजे आता कळालं कशी घालायची. फुल गेटअप करतोय का? हे शर्ट आणि त्याच्या खाली लुंगी हा आणि त्याला मॅचिंग पण हे बॉर्डर असं. हे वाव हा परफेक्ट सर्व मॅच होईल ना मग. डबल धोती, इसलिए वो ओपन करने वाले टाइम में डबल लेयर पकड़ना. ओके. ओके, अभी तो हम ट्रायल देखने वाले टाइम में एक लेयर था, हाँ. अभी तो ऐसे डालना. हा म्हणजे डबल घ्यायची जेव्हा घालशील ना तेव्हा डबल घ्यायची. ओके ओके, एंड दिस वन शुड कम इन फ्रंट. ओके. That is Like like this. this. किती छान आहे ना ते म्हणजे घालून वगैरे पण दाखवता आपल्याला नाही माहिती तर. ये लाइन इधर आने चाहिए. व्हाट अबाउट लेंथ? लेंथ तुमको एडजस्ट कर सकता है. अभी तो इतना नहीं तो तुमको चलने के लिए थोड़ा डिफिकल्ट होगा, इसलिए इधर एडजस्ट करो. हा ओके ओके. वरती ऍडजस्ट करू शकतो. ओके ओके. गॉट इट. हा ते मी म्हटले ना वरती ऍडजस्ट करू शकतात. adjust वरती करू शकतो फोल्ड आपण, करावी fold लागते करू त्याला. आणि त्याच्यासोबत आहे ना हा बेल्ट पण आहे. बेल्ट हा बेल्ट आहे आणि त्या बेल्टला आहे ना पॉकेट पण आहे. हा भारी आहे. आता घरी मी मस्तपैकी लुंगीत घालत नाही. ते कपल आहे माहिती का, आणि ते दोघांनी इतकं भारी आम्हाला ते लुंगीचं समजून पण सांगितलं, कशी वेअर करायची ते पण दाखवलं, आणि आता तो बेल्ट पण घ्यायचा आहे जेणेकरून ती लुंगी घालायला अजून जास्त सोपं पडेल. आणि एक दिवस ऋषी पूर्ण साऊथ इंडियन लुक करणार आहे. ऋषी मला जर तू आधी सांगितलं असतं मी मस्त साऊथ इंडियन साडी पण घेऊन आली असती, मग आपण मस्त सोबत घातली असते ना. एक लुंगी मी सोबत घेतो ना हा तिकडे घालायला. तिकडे घालायला. मग मस्त लुक करू हा आपण. हा आपल्या ऋषिकेश गाडेकर ब्लॉग्स वरती ना मिनी ब्लॉग करतोय ना मी, तर ते तमिळ मध्ये लावून दिलं तर त्यांना ते ब्लॉग कळतोय ना. हे भारी झाला AI मुळे, म्हणजे आपला व्हिडिओ दुसऱ्या लँग्वेज मध्ये पण ते बघू शकतात. आपल्याला भले लँग्वेज येत नसतं पण ते AI मुळे बघू शकतात ना दुसरे पण. भारी आहे. त्यांना सर्व कळतंय. मेन म्हणजे ते एकदम प्रॉपरली कन्वर्ट झालेलं आहे ती भाषा. आम्ही ठेकडीला जात होतो पण आम्हाला आहे ना मध्ये एक गाव भेटला, आमच्या बजेटमध्ये रूम पण भेटला आम्हाला, आणि ठेकडी इथून 30-40 किलोमीटर आहे. सो त्यामुळे ना आम्ही असं ठरवलं की आम्ही आजचा मुक्काम इथेच करणार आणि सकाळी सकाळी लवकर उठून ठेकडीला जाणार. तर आता मस्तपैकी आरामात आम्ही इथे फ्रेश होणार आहे आणि झोपून राहणार आहे. सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. वहिनी फक्त बाय बाय करत्या बस. One thing certain, I'll always